महानगर पालिका में कल होने वाली स्थायी समिति चुनाव से पहले एक ऐतिहासिक निर्णय की घोषणा की गई है। भारतीय जनता पार्टी ने मनपा की स्थायी समिति 10 विशेष समितियों, परिवहन समिति के प्रमुख पद पर और सभी जोन सभापति पदों पर 100% महिलाओं को जिम्मेदारी देने का फैसला किया है। शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी ने इसकी जानकारी देते हुए कहा कि यह निर्णय महिला सशक्तिकरण की दिशा में एक मजबूत और प्रेरणादायक कदम है। आगे उन्होंने कहा कि नागपुर महानगर पालिका देश की पहली ऐसी महानगर पालिका बनेगी जहां सभी प्रमुख समितियों की कमान महिलाओं के हाथों में होगी। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की नारी शक्ति के संकल्पों को स्थानीय स्तर पर साकार करने का यह प्रयास है। पार्टी का मानना है कि महिलाओं के नेतृत्व से प्रशासन में संवेदनशीलता, पारदर्शिता और प्रभावशीलता बढ़ेगी। भाजपा की इस पहल को लेकर राजनीतिक और सामाजिक हलकों में उत्सुकता है। अब सभी की नजरें कल होने वाली स्थायी समिति चुनाव पर टिकी है, जहां नागपुर एक नई प्रशासनिक परंपरा की शुरुआत कर सकता है। उद्या नागपूर महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्षाची निवडणूक आहे। सोबतच महानगरपालिकाचे 10 विषय समिती आणि परिवहन समितीची सुद्धा निवडणूक आहे। त्या दृष्टीने आमच्या डोक्यात एक विषय असा होता की जेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी नवीन पार्लमेंटमध्ये प्रवेश घेतला तर सगळ्यात पहिले ज्या विषयाला हात लावला तो विषय होता महिलांना 50% आरक्षण द्यायचं। असंच काहीतरी महिलांसाठी नागपूर महानगरपालिकेत आम्ही करू शकतो का, हा विषय मनात जेव्हापासून इलेक्शन झाला तेव्हापासून होतं। आमची कोर कमिटी, आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नितीनजी, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर सगळ्यांनी त्याला अनुमती दिली। आमची कोर कमिटीची बैठक झाली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून असा निर्णय घेतला की यंदा नागपूर महानगरपालिकामध्ये 100% भारतीय जनता पक्षाच्या पदरात जेवढे पद आहे प्रत्येक पदावर मात्र शक्तीलाही आपण जबाबदारी द्यायची। आम्ही पूर्वीच घोषित केला होता की स्थायी समिती अध्यक्ष आमची महिला राहणार आहे। त्यासोबतच जे 10 विषय समिती आहे त्यांची अध्यक्ष सुद्धा आमची मातृशक्तीच राहणार आहे। याशिवाय परिवहन समितीची अध्यक्ष सुद्धा मातृशक्तीच राहणार आहे आणि येणाऱ्या काळात जे 10 झोनचे 10 झोन सभापती होतील ती सुद्धा महिलाच राहणार आहे। या दृष्टीने 100% महिलांना यावर्षी प्रशासन चालवण्याच्या दृष्टीने जबाबदारी देण्याचा भारतीय जनता पक्षाने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। ती माहिती आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, कारण देशातली ही पहिली महानगरपालिका ठरणार आहे जिथे प्रत्येक पदावर प्रमुख असून मातृशक्तीच असणार आहे। आम्ही आपल्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला सुद्धा निवेदन करतो की आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। आपल्या पदरात ही स्टँडिंग कमिटीचे 4 जागा आहे। त्या 4 जागांवर आपण सुद्धा महिलांना नेतृत्व द्यावा। सोबतच जे बहुजन विकास आघाडी आहे ज्याच्यात MIM आणि मुस्लिम लीग आहे त्यांना सुद्धा आम्ही निवेदन करतो की आपण सुद्धा मातृशक्तीला प्रतिनिधित्व द्यावा, जेणेकरून आमचीच नाही आपली सुद्धा पूर्ण मातृशक्ती येईल। तो 100% मातृशक्ती महानगरपालिका चालवत आहे हा चित्र जेव्हा देशासमोर जाईल तो एक नवीन पायंडा नागपूरच्या माध्यमातून 0 माईलने सुरू केलेला आहे याची सगळ्यांकडे माहिती होईल। त्यासाठी दोघांकडून आम्ही निवेदन करत आहोत। भाजपने 100% महिलांना सत्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे।